आपण आज चहाचा घोट घेत एका अत्यंत भारी आणि थोड्याशा अंगावर काटा आणणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. हां, चहा आणि एक जबरदस्त सखोल चर्चा. एकदम परफेक्ट वाइब आहे आज. एक्झॅक्टली. तर बघ, एका अशिक्षित माणसाचा विचार करूया आपण. असा माणूस ज्याला स्वतःच्या गावात साधं पाणी पिण्याचा किंवा रस्त्यावरून ताठ मानेने चालण्याचा अधिकार नव्हता. बापरे, म्हणजे मूलभूत मानवी हक्कच नव्हते. हो ना. आणि आता फास्ट फॉरवर्ड करून फक्त 3 पिढ्या पुढे जाऊया. त्याच माणसाचा मुलगा थेट अमेरिकेतल्या वॉशिंग्टन DC मध्ये एका जागतिक स्तरावरच्या पदावर जाऊन पोचतो. ओ माय गॉड, व्हॉट अ जम्प. राईट. आणि त्याची पुढची पिढी स्वतःला एक ग्लोबल सिटिझन मानते. यार, ॲक्च्युली एका निर्णयाची ताकद काय असते हे आज आपण बघणार आहोत. हा जो मधला प्रवास आहे ना, तो फक्त गावाकडून शहराकडे जाणारा प्रवास नाहीये. हां, तो एक पूर्ण माइंडसेट बदलणारा ऐतिहासिक प्रवास आहे. ॲब्सोल्युटली. आणि आज अक्षरवारीच्या या सखोल चर्चेत आपण जो सोर्स वापरणार आहोत तो म्हणजे डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र. हो, आणि हे पुस्तक म्हणजे लिटरली एक मास्टरपीस आहे. नक्कीच. आपण डिकोड करणार आहोत की एका कुटुंबाचा हा एवढा मोठा टप्पा नेमका कसा पार पडला. तो जो जनरेशनल ट्रॉला असतो ना, तो कसा मोडला गेला. आणि या डिकोडिंगमध्ये सगळ्यात रंजक भाग हा आहे की हा बदल अचानक किंवा कुठल्या लॉटरीमुळे झालेला नाहीये. त्याच्यामागे एक अत्यंत पद्धतशीर अशी वैचारिक क्रांती आहे. हां, म्हणजे नुसतं नशीब नाहीये इथे. अजिबात नाही. या पुस्तकाच्या माध्यमातून आपण फक्त एका कुटुंबाची यशोगाथा पाहत नाही आहोत, तर एका माणसाने सामाजिक व्यवस्थेने आखून दिलेली एक अदृश्य लक्ष्मण रेषा कशी ओलांडली याचं ते एक डॉक्युमेंटेशन आहे. आणि आपण दोघंही साताऱ्याहून पुण्यात आलोय. आपल्या आधीच्या पिढीने जो संघर्ष केलाय तो सिरियसली नेक्स्ट लेवल आहे. आपल्याला तो कनेक्ट लगेच फील होतो. सो रिलेटेबल यार. पण हा जो पुस्तकातला संघर्ष आहे ना, तो आपल्या संघर्षापेक्षा 1000 पटीने भयंकर होता. खरंच. आपण त्या अदृश्य लक्ष्मण रेषेबद्दलच आधी बोलूया, कारण त्याशिवाय या प्रवासाची डेप्थ समजणार नाही. तो ओझरगावचा प्रसंग ना. हो, नाशिक जवळचं ओझरगाव. तिथे दामू नावाचा एक तरुण असतो जो या पुस्तकाच्या लेखकाचे वडील आहेत. ते गावात यस्कर म्हणून काम करत होते. यस्कर म्हणजे गावाची राखण करणारा. राईट. बेसिकली हो. पण वरवर पाहता तसं वाटत असलं तरी त्या पलीकडे जाऊन जी अमानुष वागणूक होती ती समजून घेणं गरजेचं आहे. तो प्रसंग असा आहे की गावाबाहेर एका विहिरीजवळ एक कुजलेला मृतदेह सापडतो. बापरे. आणि त्या मृतदेहावर पहारा देण्याची सक्ती या दामूवर केली जाते. ओ माय गॉड. लिटरली रडायला झाला हा सीन वाचून. तो प्रसंग फक्त वाचायला भयानक नाहीये यार, तो त्यावेळच्या समाजव्यवस्थेचं एक क्रूर वास्तव दाखवतो. आणि तो जो सायकोलॉजिकल कंट्रोल होता ना, तो जास्त भयानक आहे. रात्रभर तो माणूस तिथे उपाशी तापेला बसलाय. कुजलेल्या मृतदेहाची दुर्गंधी आहे सगळीकडे. आणि बाजूलाच विहीर आहे. पण त्याला त्या विहिरीचं पाणी पिण्याचा अधिकार नाही. कारण काय, तर समाजव्यवस्थेने त्याला अस्पृश्य ठरवलंय. म्हणजे तहान लागली तरी पाणी पिता येत नाही आणि वरून मदत मिळणं तर दूरच, उलट फौजदार येऊन तिथे त्याला शिवीगाळ करतो. ए दामू महार म्हणून त्याला अत्यंत खालच्या भाषेत बोलतो. आईला किती फ्रस्ट्रेटिंग आहे हे. इथे शारीरिक त्रासापेक्षा ती जी मानसिक दडपणशाही आहे ती जास्त भयंकर वाटते मला. एक्झॅक्टली. आणि इथेच मला तो मेकॅनिझम समजून घ्यायचा आहे. जेव्हा असा प्रसंग उद्भवतो ना, तेव्हा एक सामान्य मानवी प्रतिक्रिया काय असते. म्हणजे माणूस पूर्णपणे हतबल होतो. राईट. माणूस जेव्हा भिंतीत कोंडला जातो तेव्हा तो एकतर आहे ती परिस्थिती स्वीकारून तिथेच संपून जातो, कारण ती व्यवस्था त्याला तसंच प्रोग्राम करते. किंवा मग तो ती भिंतच पाडतो. हो, पण इथे दामूने एक वेगळाच निर्णय घेतला. त्याने ती भिंत पाडण्याऐवजी ती भिंतच ओलांडायचा निर्णय घेतला. त्यांनी आणि त्याच्या पत्नीने, सोनूने, रातोरात ओझरगाव सोडून थेट मुंबईला पळून जाण्याचा निर्णय घेतला. आणि तो निर्णय लिटरली एक गेम चेंजर ठरला. पण थांब, मला इथे थोडं ॲनालिटिकल पुशबॅक द्यायचा आहे. काय? नाही यार, ॲक्च्युली मला वाटतं ऑथरचा पॉइंट कदाचित वेगळा असेल. मला असं वाटतं की हा सगळा प्रवास फक्त गरिबीतून बाहेर पडून एक सेफ नोकरी मिळवण्यासाठी केलेला स्ट्रगल होता. म्हणजे तुला काय म्हणायचंय नेमकं? बिकॉज बेसिकली पोटाची खळगी भरणं हेच तेव्हा टार्गेट होतं ना. गावात खायला मिळत नव्हतं म्हणून ते मुंबईला आले. हा प्युअरली इकॉनॉमिक डिसिजन वाटतो मला. अरे काहीतरीच. नीट वाचलं नाहीस तू हे पुस्तक. अरे पण ऐकून तर घे माझा पॉइंट. अजिबात नाही. हे बघ, नोकरी तर ते मुंबईत मजुरी करूनही करत होते ना. मुंबईतल्या गिरण्यांमध्ये 14-14 तास अत्यंत अस्वच्छ वातावरणात राबावं लागायचं त्यांना. ते तर आहे.
शारीरिक कष्ट वाढले होते तिथे. एक्झॅक्टली. जर फक्त पोटाचा किंवा सुरक्षिततेचा विचार असता तर गावातल्या ओळखीच्या वातावरणात राहणं सोपं होतं. पण पुस्तकातला मूळ मुद्दा हा सेल्फ रिस्पेक्ट अँड डिग्निटीचा आहे. ओके. शिक्षण घेणं किंवा गाव सोडणं हे फक्त पैशासाठी नव्हतं, तर हजारो वर्षांची ती जी मानसिक गुलामी होती ती तोडण्यासाठी केलेला तो लढा होता. मानवी हक्कांसाठी केलेला तो स्ट्रगल होता यार. ओके, मान्य. मी माघार घेतो. तू सांग तुझं वर्जन, ऐकूयात आपण. रागवू नकोस, पण सिरियसली तू विचार कर ना, मुंबईत आल्यावर फक्त पोटापाण्याचा प्रश्न सुटला नाही. मग अजून काय झालं? तिथे त्यांना एका नव्या वैचारिक क्रांतीची ओळख झाली. हा तो काळ होता जेव्हा मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक मोठी सामाजिक चळवळ उभी राहत होती. महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि काळाराम मंदिर सत्याग्रह, राईट? हो ना. आणि या चळवळींचा दामू आणि सोनू यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला. यार, ज्या माणसाने आयुष्यभर फक्त नियम आणि परंपरा पाळल्यात त्याला हे नवीन विचार पचवणं किती अवघड गेलं असेल. तेच तर. पण बाबासाहेबांचा तो जो विचार होता ना, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या एका वाक्याने दामू आणि सोनूला एक नवा मार्ग दिला. म्हणजे तो नुसता राजकीय विचार नव्हता, तो एक माइंडसेट बदलणारा फोर्स होता. ॲब्सोल्युटली. सोर्सेसमध्ये एक भारी रेफरन्स आहे. बाबासाहेबांच्या एका सभेचा उल्लेख येतो. तिथे ते म्हणतात की जर पालकांना आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा चांगलं जीवन जगावं असं वाटत नसेल तर त्यांच्यात आणि जनावरांमध्ये काहीच फरक नाही. बापरे, हे वाक्य तर काळजात घुसणारं आहे. आणि हे वाक्य दामूसाठी एका ट्रिगरसारखं काम करतं. ज्या माणसाला स्वतःला लिहिता वाचता येत नाही, त्याने कधी शाळेची पायरी चढली नाही, तरीही तो ठरवतो की काहीही झालं तरी मी माझ्या मुलांना सर्वोच्च शिक्षण देईन. सिरियसली, माइंडसेट बदलणारा निर्णय होता हा. हो ना. स्वतःच्या पिढीचं नुकसान झालंय हे मान्य करून पुढच्या पिढीसाठी सर्वस्व पणाला लावणं हा पॅराडाईम शिफ्ट आहे. आणि हाच तो टर्निंग पॉइंट आहे. पण एक मिनिट, आपण यावर पुढे बोलण्याआधी एक महत्वाची गोष्ट. अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला? आत्ताच करा. दर आठवड्याला असाच एक नवीन भारी भाग येतोय. नोटिफिकेशन नक्की ऑन ठेवा. शिक्षण मिळवणं हे ध्येय झालं तरी तो जुना समाज आणि मानसिकता एवढ्या सहज सुटत नाही. ते शाळेतल्या प्रसंगावरून लक्षात येतच. एक्झॅक्टली. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या शालेय जीवनातला तो प्रसंग जो मला खूप रिलेटेबल वाटतो. तो फी माफ असल्याचा प्रसंग ना? हो. नरेंद्र जाधव शाळेत असताना अत्यंत हुशार होते. त्यांना त्यांच्या गुणवत्तेवर स्कॉलरशिप मिळायची आणि फी माफ असायची. पण त्यांच्या एका शिक्षकाला हे अजिबात रुचलं नाही. सो इरिटेटिंग यार. काय मानसिकता असते लोकांची. या शिक्षकाने भर वर्गात त्यांना हिणवून म्हटलं, हा तर सरकारचा जावई आहे. छायला एका लहान मुलावर याचा काय मानसिक आघात झाला असेल विचार कर. तेच ना. आधीच एका प्रतिकूल परिस्थितीतनं तो मुलगा आलाय आणि तिथे जाऊन त्याला असं ऐकावं लागतंय. हीच ती अदृश्य लक्ष्मण रेषा आहे. गावात ती विहिरीच्या पाण्यावरून होती आणि शहरातल्या शाळेत ती बुद्धिमत्तेच्या मक्तेदारीवरून आहे. राईट. त्या शिक्षकाला फक्त त्याला त्याची जागा दाखवून द्यायची होती. तू आमच्या बरोबरीचा नाहीस हे सांगायचं होतं. पण नरेंद्रने या अपमानाचा बदला कसा घेतला हे जास्त भारी आहे. हो, त्याने रागाने किंवा शिवीगाळीने रिॲक्ट नाही केलं. त्याने बौद्धिक पातळीवर बंड पुकारलं. हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे यार. जेव्हा लोक आपल्याला गावरान म्हणून जज करतात तेव्हा आपण भांडत बसण्यापेक्षा आपल्या कामाने त्यांना गप्प करतो. एकदम खरंय. आणि नरेंद्रने काय केलं? ज्या संस्कृत भाषेवर विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती तीच भाषा त्याने निवडली. म्हणजे हा विचारच किती नेक्स्ट लेव्हल आहे. ज्या भाषेचे श्लोक ऐकायची ही परवानगी काही वर्षांपूर्वी नव्हती, ती देवभाषा मानली जाणारी संस्कृत भाषा या मुलाने जाणीवपूर्वक निवडली. कारण त्याला माहिती होतं की ज्ञान आणि भाषेवरचं नियंत्रण हेच समाजावर नियंत्रण ठेवण्याचं हत्यार आहे. जणू काही त्याने त्या व्यवस्थेचा सोर्स कोडच हॅक केला. वा, सोर्स कोड हॅक करणं एकदम परफेक्ट फ्रेज आहे ही. आणि नुसता शिकला नाही तो, तर नरेंद्र जाधव संस्कृतमध्ये वर्गात पहिले आले. बापरे, त्या शिक्षकाची काय अवस्था झाली असेल तेव्हा. हा. तो खोटा अहंकार मुळासकट उखडून टाकला त्याने. बुद्धिमत्ता ही जन्मावर किंवा जातीवर अवलंबून नसते हे त्याने सिद्ध करून दाखवलं. एक खऱ्या अर्थाने इंटेलेक्च्युअल रेबेलियन होता. आणि याच बौद्धिक बंडामुळे पुढे जाऊन डॉक्टर नरेंद्र जाधव हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अर्थतज्ञ बनले. शारीरिक ताकदीची लढाई तात्पुरती असते, पण बौद्धिक लढाई पिढ्यानपिढ्यांचा इतिहास बदलते. ॲब्सोल्युटली. आणि या पुस्तकाच्या शेवटी याच इतिहासाच्या एका नव्या पानाचा उल्लेख आहे. चौथ्या पिढीबद्दल ना? हो, अपूर्वाबद्दल. डॉक्टर नरेंद्र जाधव यांची मुलगी. हा जो जनरेशनल शिफ्ट आहे तो खरोखर लक्षवेधी आहे. तो एपिलॉग वाचताना एक वेगळीच शांती मिळते.
अपूर्व तिथे स्पष्टपणे सांगते की आता तिला जातीचं किंवा जुन्या परंपरेचं ओझं वागवायची गरज नाही. हे खूप महत्वाचं आहे, कारण अनेकदा आपण बघतो की लोक भूतकाळातील संघर्षाचं किंवा ट्रॉमाचं ओझं इतकं डोक्यावर घेतात की पुढे जाणंच कठीण होतं. हो ना, एका व्हिक्टिमहूडमध्ये अडकून राहतात. पण अपूर्वाचा माइंडसेट एकदम क्लिअर आहे. तिला तिच्या पणजोबांचा तो विहिरीवरचा संघर्ष माहितीये, तिला अभिमान पण आहे त्याचा. पण ती त्या ओळखीत अडकून पडत नाही. ती आता स्वतःला एक जागतिक नागरिक म्हणजे कॉस्मोपॉलिटन सिटिझन मानते. आणि हेच या संपूर्ण संघर्षाचं खरं यश आहे. भूतकाळातील संघर्ष विसरायचा नाही, पण त्याचं ओझंही डोक्यावर घेऊन बसायचं नाही. हा माइंडसेट खऱ्या अर्थाने नेक्स्ट लेव्हल आहे. बाबासाहेबांच्या विचारांचं हेच तर यश होतं की येणाऱ्या पिढ्यांना ती लढाई पुन्हा लढावी लागू नये. ओझरच्या गावातून सुरू झालेला हा प्रवास थेट अमेरिकेत जाऊन एका ग्लोबल सिटिझनवर थांबतो. हा नुसता प्रवास नाही यार, ही एक मानवी मुक्तीची गाथा आहे. होय. आणि मंडळी, या सखोल चर्चेच्या शेवटी मला एक विचार मांडायचा आहे. सांग ना. आपण सर्वांनी विचार करायला हवा, 1930च्या दशकात एका अशिक्षित माणसाने, ज्याच्याकडे साधं जगण्याचं साधन नव्हतं, त्याने जर एवढ्या मोठ्या जागतिक यशाचं स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण करून दाखवलं, तर आज आपल्याकडे इंटरनेट आहे, माहिती आहे, सर्व सुखसोयी आहेत, तरी आपण स्वतःला कोणत्या खोट्या लिमिटेशन्समध्ये अडकून ठेवलंय? बापरे, हा प्रश्न खरंच झोप उडवणार आहे. आपण स्वतःच आपल्या भोवती आळसाची किंवा भीतीची लक्ष्मण रेषा आखून घेतो. एक्झॅक्टली. हा प्रवास आपल्याला त्याच खोट्या मर्यादा तोडण्याची ताकद देतो. खरंच. तर मंडळी, हे पुस्तक नक्की वाचा. तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल याची गॅरंटीड खात्री आहे. हो, आणि ऐकणाऱ्यांनी कमेंट्समध्ये नक्की सांगावं की तुम्हाला या संपूर्ण प्रवासातला कुठला पार्ट सगळ्यात रिलेटेबल किंवा इन्स्पायरिंग वाटला. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक आणि असाच एक भारी विषय घेऊन आपण परत भेटणार आहोत. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.